नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लाडक्या बहिणींना आता 40 ते 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना ₹1,500 दरमहा पैसे मिळतात, त्यांना आता छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळू शकतं आणि याचीच माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिलेले आहे. ते म्हणाले, की लाडक्या बहिणींना छोटासा व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी 40,000 ते 50,000 रुपयाचं भांडवल त्यांना बँकेकडून कर्ज म्हणून दिलं जाऊ शकतं. आणि यासंबंधीची माहिती त्यांनी एका कार्यक्रमामध्ये दिली आहे. ते काय म्हणाले तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता. योजना अंमलात आणण्यासाठी अजित पवार म्हणाले, की बँकेशी बोलले जाईल आणि त्यानंतर मार्गदर्शक सूचना दिल्या जातील आणि त्यानंतरच हे कर्ज वाटप केले जाईल. तर आशा करूयात की लवकरच ही योजना सुरू होईल, याचा जी-आर निर्गमित होईल. त्यानंतर लाडक्या बहिणींना 40,000 ते 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज मिळू शकतं. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की अजितदादा काय म्हणाले. इथं लाडक्या बहिणी बसल्या, मला त्यांना सांगायचं आहे, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात. लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो. त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात, त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही. ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करता तुम्हाला त्याच्यातनं मदत होते. उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे. काही बँका पुढे आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोली. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत. तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30,000 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं. महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय.